काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका बरं का. कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत असतात, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं बरं का ताईंनो, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितपणे आपणच ठरवायचं असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचं श्रेय दिलं जातं. समाजात हे असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे बरं का. मृत्यू येणं हा पण काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि सकाळ सकाळ पाणी आलं होतं. सगळं बाहेरची झाडलोट झाली आणि तेवढ्यात पाणी आलं. मग काय केलं, सगळं पाणी आधी बाहेर मारून घेतलं आणि त्यानंतर मग मी घरातलं झाडायला लागले आणि साहेबांनी सगळ्या झाडांना पाणी घालायला लागले. आणि हे पाणी सगळ्यात चांगलं बरं का झाडांना. आपण जे आपल्या बोरचं पाणी घालतो ना त्यापेक्षा हे पण आहे ना, हे पाणी जर झाडांना घातलं ना तर झाडांची वाढ पण व्यवस्थित होते आणि हिरवीगार अशी झाडं राहतात. कारण मला हा खूप मोठा अनुभव आहे. यावेळेस मला ग्रामपंचायतचं पाणी आलंय ना, तर मी हे पाणी झाडांना घालतेय. तर झाडांच्यात इतकी चांगली सुधारणा झाली आहे ना की विचारू नका. तर साहेब घालताय झाडाला पाणी, मी घेतलं सगळं झाडलोट करून. मस्त अशी सकाळची वेळ आहे, प्रदोष काळ झालाय आणि ह्या वातावरणात खरंच खूप छान वाटत आणि होता होईल तेवढी सकाळची कामं आपली पटपट आवरतात. आणि जास्वंदीला इतके फुलं आलेत ना, काय सांगायचंय आता. इतके फुलं निघतात, अख्खं देवघर गच्च भरत असतं. तर आज बाहेर पाणी पण भरपूर होतं. सगळ्या झाडांना पाणी घालून झालं, बाहेर पाणी मारून झालं, अजून पण पाणी होतं. मग म्हटलं चला आता पोरचं वगैरे आपलं सगळं धुवून काढावं. उन्हाळ्यामध्ये ना फक्त खाली झाडांना पाणी देऊन चालत नाही, तर वरून सगळे झाडं धुवून काढावी लागतात. म्हणजे त्यांना पानांना पण पाणी गेलं पाहिजे. तर आता इथं कुंड्या होत्या माझ्या आतमध्ये ना, तर मी सगळी कटिंग करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये त्यांची वाढ थोडीशी दिसत नाही तुम्हाला. फुटलेत छान, पण कटिंग केल्यामुळे ते असं हिरवेगार दिसत नाहीयेत. कारण काय होतंय, उन्हाळ्यामध्ये झाडं जळण्याची भीती असते. त्यामुळे थोडंसं कटिंग करून ठेवलं आणि याला पाणी घातले तर छान फुटलेत झाडं. थोडासा पाऊस पडला की हे झाडं खूप चांगले होतात. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला झाडांची बरीच काळजी घ्यावी लागते. काय होतं, उन्हाने झाडं जळण्याची भीती असते. त्यामुळे सकाळ संध्याकाळ 2 टाइम त्यांना कुंडीतल्या झाडांना तर पाणी द्यावंच लागतं. बाहेरचे झाडं तरी मातीतले राहतात, पण कुंडीतल्या झाडांना आपल्याला चांगलं पाणी द्यावं लागतं. आता कुंडीतल्या झाडांना पाणी दिलं, तिथलं सगळं काही धुवून घेतलं आणि मग पोर्च वगैरे हे सगळं स्वच्छ असं धुवून काढलं. आणि ह्या पाण्याने क्षाराचे डाग पण पडत नाहीत. आपण किती वापरलं, किती धुतलं ना, तर क्षाराचे डाग पडत नाहीत. तसं आपल्या बोरच्या पाण्याचे ना क्षाराचे डाग पडतात. फरशीवर असे पांढरे पांढरे डाग जे दिसतात ना, ते क्षाराचे असतात. त्यामुळे आता मी काय करते, जेव्हा केव्हा नळाचं पाणी येईल ना, तेव्हा हे सगळं असं धुवून काढत असते. पण आधी झाडांना पाणी देते आणि मग सगळं धुते. कारण झाडं सगळ्यात महत्वाची इथं सध्या उन्हाळ्यामध्ये. तर आता सगळं आवरलं, त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा काही केला, सगळं आवरून घेतलं आणि रात्री बटाटे मी किसून वेपर्स तयार करून ठेवलेले होते पाण्यामध्ये. जवळजवळ 10 किलोचे वेपर्स मी इथं बनवले होते. आणि सकाळी आता सगळं आवरून झालं सकाळचं घरातलं, त्यानंतर म्हणलं चला आता आपल्याला हे वेपर्स पण टाकायचे आहेत. इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि टेरेसवरच घेतलं मी. कारण म्हटलं आता गॅसवर म्हणल्यावर गॅस भरपूर जळण आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता थोडी गॅसची पण आपल्याला कमतरता आहे. तर म्हटलं आता ही उन्हाळी काम आपलं चुलीवरच करूया. तर इथं मस्त एक हांडा दीड हांडा पाणी मी ठेवलं होतं उकळण्यासाठी. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि छान अशी पाण्याला उकळी येऊन दिली. पाण्याला उकळी आली होती, त्यानंतर परत एकदा मी हे वेपर्स धुवून काढले स्वच्छ पाण्याने. याला मात्र बोरचंच पाणी घेतलं, स्वच्छ धुवून काढले आणि 2दा शिजवले बरं का. एकदाच काय बसले नाही त्या पातेल्यामध्ये, त्यामुळे मी निम्मे निम्मे करून 2दा हे वेपर्स शिजवून घेतले.
आता कामाच्या नादात मला काय ते शूट दाखवायचं राहूनच गेलं, कारण घ्यायला पण कोणी नव्हतं, मी एकटीच होते. त्यामुळे मग ते काय दाखवलंच नाही. आता ही वेळ आहे 4ची. मी काय केलं, सगळं देवघर साफ करायला घेतलं होतं, कारण सकाळी देवपूजा मी केलेली नव्हती. मला देवघर देव सगळं काही साफ करून घ्यायचं होतं. त्यामुळे देव मी घासून घेतले, देवाची भांडी वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतलं. आणि म्हणलं आता देवघर पण साफ करून घ्यावं. सकाळ सकाळ भरपूर कामं असतात ना, मग एवढा वेळ भेटत नाही आपल्याला, कारण की तर मला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले हे सगळं करण्यासाठी. देव स्वच्छ करून घ्यायचे, त्यानंतर देवाची भांडे घासायचे, परत देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं, त्यानंतर देवपूजा करायची. असं भरपूर काही काम होतं ना, त्यामुळे मी काय केलं, मग संध्याकाळीच म्हटलं आता हे आपल्याला संध्याकाळचं थोडस काम वेळ आहे, तर हे सगळं स्वच्छ करून घ्यावं. आणि जी स्टाईल लावलेली ना देवघरात पण सगळी पांढरी आहे ना, त्याच्यामुळे ती खराब पण लवकर दिसते. तर देव आपण असं सारखेच नाही घासायचे. देव आपण कमीत कमी महिन्यातून एकदा जरी घासले ना तरी पण चालतात. तर ज्या दिवशी आपण देव घासू ना, त्यावेळेस काय करायचंय आपल्याला, दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे. तसं तर अभिषेक मी घालतच असते दर गुरुवारी, परंतु आज देव घासल्यामुळे मला आज परत एकदा घासले. महिन्यातून एकदा जर देव घासले ना तर मी हा अभिषेक करतच असते. अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सुक्त आणि श्री सुक्ताचं पठण करायचंय. तशी रोजच्या देवपूजेला मी काही दही दुधाने काही अभिषेक घालत नाही. मी फक्त पाण्याने देव धुते आणि ठेवते, आणि मग आपलं पुरुष सुक्त आणि श्री सुक्त पठण करून देवपूजा करत असते. तर मस्त अशी माझी देवपूजा झाली. किती सुंदर वाटते पहा. संध्याकाळची वेळ आहे तरी पण जास्वंदीचे फुलं पहा किती छान येतं. सुंदर असे फुलं, इतके फुलं येत आहेत ना, देवघर गच्च भरून जाते. तर हा दिवस आहे दुसरा. सकाळची माझी कामं करून घेतली, आणि आता हे जे ग्रीन मॅट मी आणले ना, हे मला स्वच्छ धुवून काढायचं होतं. 15 दिवसातून महिन्यातून एकदा मी हे स्वच्छ धुवून काढते, कारण हे आपण किचन मध्ये, फ्रीज वरती, खिडक्यांमध्ये हे सगळं ग्रीन मॅट ठेवलेलं आहे. म्हणजे खिडक्या साफ करायचं टेन्शन नसतं, नाहीतर रोज आपल्याला खिडक्यांना हात मारावा लागतो. तसं आता 8 दिवसातून मारला तरी पण चालतो. हे घ्यायचं, झटकायचं आणि परत टाकून द्यायचं. आता महिनाभर झाला होता, म्हटलं चला सगळं धुवून काढूया. याच्यावर पण भरपूर धूळ बसली होती, आणि बोर चालू केला होता. म्हटलं चला आता हे पटपट धुवून घेऊया. हे ग्रीन मॅट जे मी खिडकीत टाकले ना, दिसायला पण इतकं सुंदर दिसतं ना, तुम्हाला काय सांगायचंय, खूप छान दिसतं. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आज मला करायच्या साबुदाण्याच्या पापड्या. तर आता त्यासाठी मी काय केलं आहे, पाणी उकळायला ठेवलं आहे, आणि साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता. मी जवळजवळ 1 किलो साबुदाणा भिजत घातला होता. आता 1 किलो साबुदाण्यासाठी मी 1 हांडाभर पाणी ठेवलं आहे. आणि भिजलेला जर साबुदाणा आपल्याला प्रमाण घ्यायचं असेल तर 1 पातेलं साबुदाणा भिजलेला असेल तर 2 पातेले पाणी ठेवायचं आणि साबुदाणा उकळून नेता. चला आता पाणी पण उकळी फुटली आहे पाण्याला. हे पहा, पाण्याला चांगली उकळी फुटली आहे. त्यात मी थोडीशी हवरी टाकून घेतली आहे. हवरी उपवासाला चालते ना, तर त्यासाठी आता ह्या उपवासाच्या पापड्या आहेत साबुदाण्याच्या. तर आता इथं फोन धरायला, कॅमेरा धरायला कोण नाही नसल्यामुळं मी आता साबुदाणा माझा 1 किलो भिजलेला आहे, तुम्हाला दाखवतोय. तो साबुदाणा त्यामध्ये घालून घेणार आहे, आणि मग परत तर पाण्यामध्ये मी काय केलं आहे, चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे, थोडासा सोडा घातला आहे, आणि हवरी टाकून घेतली आहे. आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता हे साबुदाणा त्यात घालून घेते. आता ह्या पापड्या आहेत ना, उपवासाच्या आहेत, फक्त आणि फक्त साबुदाण्याच्या पापड्या आहेत. आमच्याकडे उपवासाला हवरी चालते म्हणून मी थोडीशी घालून घेतली. थोडासा सोडा आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. मस्त अशी पाण्याला उकळी आली, आणि 1 किलोच्या प्रमाणात मी ह्या पापड्या बनवत आहे. त्यामुळे सगळा साबुदाणा मी आता पातेल्यामध्ये घालून घेतलाय. हे आपल्याला वर्षभर खायचं असतं ना, त्यामुळे थोडं व्यवस्थित झालं म्हणजे बरं वाटतं. तर मस्त असा शिजायला ठेवून दिला. साबुदाणा आपल्याला कितपत शिजवायचा आहे, तर असं तो ट्रान्सफर झाला पाहिजे पाण्यामध्ये. साबुदाणा असा दिसला नाही पाहिजे, म्हणजे आपला साबुदाणा शिजला. तर पहा, मस्त असं साबुदाणा दिसलाय. आता याच्यापैकी थोड्या पापड्या घालून घेणार आहे. आज पण काय झालंय, व्हिडिओ घ्यायला कोणी नसल्यामुळे त्या साबुदाण्याच्या पापड्याचा व्हिडिओ घेतला नाही. आणि ही वेळ आहे संध्याकाळची, आणि आता बघा पिल्लूला बरोबर 6 महिने पूर्ण झालेत. त्यामुळे म्हटलं चला आता आपलं पिल्लूचा केक कापून घेऊया 6 मंथचा. आणि ते पण किती छान असं केक कापतोय पहा. आता आमची पण अॅनिव्हर्सरी जवळच आलेली होती, दीदी पण होती, तर म्हटलं चला आता
यामध्येच आपण दोघांचं पण सेलिब्रेशन करून घेऊया. आणि मग आम्ही पिलू बरोबरच आम्ही दोघांनी पण केक कापला. हॅपी बर्थडे टू यू. केक मिळायला लागल्यापासून त्यांचे धंदे बसले बा नाही. हो का कतील बरवा साडेत का तारखेला पहा घरीच केक कापला आणि त्यानंतर आम्ही निघालो हॉटेलला जेवायला. आता जास्त बाहेरचं पण खाऊ नये, पण असे काही दिवस असतात की ते थोडेसे आपण एन्जॉय पण केले पाहिजेत आणि त्याच आपल्या आठवणीत आपण मग पुढचे दिवस काढायचे असतात. तर म्हटलं चला आता दोन्ही पण एन्जॉय होईल. तिल्याचं 6 महिने पूर्ण झाले आणि आमची पण अॅनिव्हर्सरी जवळ आली आहे आणि दीदी पण आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवायला. आणि कसं असतं ना, लोक नावं ठेवायला भरपूर असतात, परंतु आपण आपले क्षण जगायचे असतात, कुणाकडे लक्ष द्यायचं नसतं. तर कुणी काही म्हटलं ना तरी आपण आपल्या पद्धतीनेच आपलं जीवन जगायचं असतं. आपल्याकडे जर काही नसेल ना तर आपल्याकडे कोणी डोंगूनही पाहत नाही. आणि आपल्याकडे जेव्हा काही थोडंफार येतं, आपल्या कष्टाचं असतं ते, पण ते पण लोकांना देखवत नाही, ते नावं ठेवायलाच गुंतलेले असतात. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं नसतं. कुणी काय बोलतंय, कोण काय बोलतंय याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं जीवन एन्जॉय करायचं आणि मस्त आनंदात घालवायचं. जेवढं आपण आनंदात राहू ना तेवढं पण आपलं मन पण आनंदी राहतं आणि आपली लक्ष्मी पण आनंद राहते. आता लक्ष्मी म्हणजे तुम्ही काय म्हणता, तर आपली लक्ष्मी म्हणजे पैसा, घरात सुख, शांती, समृद्धी हे सगळं काही आपल्या घरात जेवढं आपण आनंदी राहू तेवढी टिकून राहते. आणि खरंच ह्या गोष्टींचे अनुभव मी स्वतः घेतले. जेव्हा मला दुःख व्हायचं, वाईट वाटायचं, तेव्हा मी ना सगळ्यांचा विचार करायचे, हे काय म्हणल, ते काय म्हणल. आणि अशा विचार केल्यामुळे सतत माझ्या डोक्यात तेच विचार राहायचे. आणि आता ते सोडून द्यायला लागले ना तर खरंच मी माझं जीवन आनंदी जगायला लागले. जास्त दुःख धरून ठेवण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा, तुमचं जीवन आनंदमय होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ.